आज आपण रव्यापासून ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रवा आणि बेसन घ्यायचे, त्याचा ढोकळा कसा तयार होतो ते पाहायचे आहे। तेही बिना सोडा बिना इनो घालता बनवणार आहे। एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार बनणार आहे। बारीक रवा घ्यायचा आहे, मोठा रवा घ्यायचा नाही। आणि एकदम कमी वेळेत 15 मिनिटात बनेल अशी रेसिपी दाखवणार आहे। 15 मिनिटात बनणार आहे, हॉटेलपेक्षाही भारी बनेल। नक्की ट्राय करून पहा। कोणी पाहुणे आले किंवा मुलांना खायचे असेल किंवा आपल्याला जेवण रोज रोज खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। नक्की ट्राय करून पहा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। तर चला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, 1 वाटी रवा घेतलेला आहे। 1 वाटीच मापाला करा, त्याच वाटीने सगळं समान घ्यायचे आहे। जेवढा रवा घेचीला तेवढेच बेसन घ्यायचे आहे। मी 1 वाटी रवा आहे तर 1 वाटीच बेसन घेतलेले आहे आणि 1 वाटी दही घ्यायचे आहे। जर दही आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता। आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या 2 आहेत। आलं 1 इंच आहे। 8-9 पाकळ्या लसणाच्या आहेत, त्याचं पेस्ट करून मी घेतलेलं आहे। आवडत असेल तर घाला, पण याने चव एकदम अप्रतिम होते आणि ढोकळा खूप छान लागतो चवीला। नक्की घालून पहा। आणि स्वादानुसार मीठ, हळद घेतलेली आहे पाव चमचा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे आणि थोडासा हिंग घेतलेला आहे मी। तर चला आपण आता हे मिक्स करून घेऊया सर्व। तर इथे मी आता एक भांडं घेतलेलं आहे, मोठं भांडं घ्या। त्याच्यात आता रवा घालून घ्यायचा आहे। रवा मी हे निवडून घेतलेला आहे, म्हणजे साफ करून घेतलेला आहे। याच्यात खडा वगैरे काही नाही। बेसनही चाळून घ्यायचे आहे, म्हणजे गाठी होणार नाहीत। चाळून ठेवलेलं आहे मी। आणि या ढोकळ्याची चव एकदम मार्केटसारखी लागावी अशी वाटत असेल तर दही घ्या। दही मी 1 वाटी घेतलेलं आहे। दही आंबट असेल तर तुम्ही अर्धीच वाटी घालू शकता आणि दही जरी घालायचं नसेल तर लिंबूचा रस टाकू शकता। 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे। आणि तेही नसेल आवडत तर पाव चमचा किंवा अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचे आहे। तर आता मी हिंग घालते। हिंग पावडर असेल तर तुम्ही पाव चमचा घ्या। इथं माझा हिंग हे पहा असा आहे। हा असलीवाला हिंग आहे, जास्त घालून चालत नाही, त्यामुळे मी एकदम थोडा घातलेला आहे। तुमच्याजवळ पावडरचे डबे असेल तर पाव चमचा हिंग घाला। मी 1 चुटकी घातलेला आहे। स्वादानुसार नमक घालायचे आहे। नमक तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे घालू शकता। आणि पाव चमचा हळद आहे। हळद घालायची नसली तरीही चालेल, हळद स्किपही करू शकता। एवढंच की कलर येणार नाही, सफेद ढोकळा बनेल, त्यामुळे मी हळद घातलेली आहे। तर आता इथं मी हे सगळे घातलेलं आहे। याच्यात दहीच्या वाटी आहे, त्यानेच थोडं थोडं करून पाणी घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। याला गाठी होऊ नयेत म्हणून थोडं थोडं पाणी आधी घाला आणि चांगलं मिक्स होईल तसेच पाणी घालायचे आहे। जास्त पाणी घालत जायचं नाही, थोडं थोडं करतच पाणी घालत घालत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे याला। तर हेही मी पाणी घालते। अजून किती पाणी लागणार आहे ते मी सांगणारच आहे तुम्हाला। तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। हे पहा 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। तुम्हाला जास्त किंवा कमी लागू शकते। हे आलं मिरची आणि लसूणचा ठेचा आहे, हे घालून पहा। खूप अप्रतिम चव लागते याने आणि एकदम मस्त ढोकळा तयार होतो याने। हे आता मिक्स करून घेऊया चांगले। तर हे पण मी आता मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यात आता तेल किंवा तूप किंवा बटर घालू शकता। इथे मी 1 चमचा बटर घेतलेला आहे। 1 चमचा मी बटर घेतलेलं आहे। हेही आता छान मिक्स करायचे आहे। तुम्ही तेल घेऊ शकता किंवा तूप, बटरही घेऊ शकता, तिन्हीपैकी कोणतेही घ्या। फक्त 1 चमचा घ्यायचा आहे आणि याला आता एकच डायरेक्शनमध्ये असं फिरवून घ्यायचे आहे, मिक्स करायचे आहे। हलकं झालं पाहिजे एकदम। हे खूपच छान बनतो असा ढोकळा, करून पहा। हलक्या हाताने फेटायचे आहे, जास्त त्याला हे करून फेटू नका।
बॅटर पूर्ण हलकं झालं पाहिजे. 2 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे याला आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटा. तर हे बॅटर मी आता 2 मिनिट चांगलं फेटून घेतलेलं आहे. हलकं झालं पाहिजे एकदम हे बॅटर. आणि आपण याच्यात रवा घातलेला आहे त्यामुळे चांगलं फेटून घ्यायचे आहे. रवा आणि बेसन आहे आणि ढोकळा मऊ आणि जाळीदार होणारच आहे. तर आपण रवा घातलेला आहे त्यामुळे रव्याला थोडा वेळ लागतो सेट होण्यासाठी. 10 ते 12 मिनिट आता याला झाकून ठेवायचे आहे. आता हे ठेवले तोपर्यंत आपण आता चटणी करून घ्यायची आहे. चटणीला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर भरपूर घ्या म्हणजे चटणी चांगली लागेल. कढीपत्ता थोडासा घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या कळ्या आहेत. अर्ध लिंबू घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही 1 चमचा दही घेऊ शकता. डाळवं घेतलेलं आहे. 2 ते 2.5 चमचे डाळवं आहे. स्वादानुसार नमक लागणार आहे. तर हे आता आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया सर्व. हे कढीपत्ता आहे सर्व घालायचे, डाळवं घालायचे आणि मीठ स्वादानुसार घाला. लिंबू पिळायचे आहे. बिया बिलकुल जाऊन देऊ नका. मी लिंबू आता पिळून घेतलेलं आहे. तर हे आता बारीक करून घेऊ. थोडं पाणी घालायचं आहे. थोडं पाणी घाला, आवडेल तशी. चटणी जशी तुम्हाला घट्ट पाहिजे असले तर कमी पाणी घाला, थोडी पातळ पाहिजे असले तरी पाणी घाला. व्यवस्थित जसं आवडेल तसे. याच्यात मी आता थोडंसं पाणी घालणार आहे. चला तर आता हे बारीक करून घेऊया. चटणी मी आता बारीक करून घेतलेली आहे. हे पहा, तुम्हाला जशी पातळ घट्ट आवडत असेल तशी करू शकता. तर चटणी आपली तयार झालेली आहे. याला आता साईडला ठेवूया आणि बॅटर कसं झालं आहे ते पाहूया. तर 10-12 मिनिट झालेले आहेत. पाहूया कसं झालं आहे ते. हे पहा, खूप छान झालेलं आहे. रवा आणि बेसन आहे त्यामुळे भिजल्यानंतर कधी पाणी शोषून घेतं. त्यामुळे चेक करायचे की पाणी कमी तर नाही. लागत असेल तर 1 चमचा किंवा 2 चमचा लागत असेल तर घालू शकता. हे पहा, कारण का तर रवा किंवा बेसन जाड असतं एखादं पाणी शोषून घेतं त्यामुळे. तर हे बॅटर आता खूप छान झालेलं आहे. याच्यात आता बेकिंग पावडर घालायची आहे. अर्धा चमचा घेतलेली आहे मी आणि थोडंसंच पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे. तर हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, मी आता 1 ते 2 वेळा व्यवस्थित असे हलक्या हाताने फिरवून घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. तर चला आता आपण इथे मी अशा वाट्या घेतलेल्या आहेत. तेल लावून घेतलेले आहेत. तेल लावून घेऊनच भरायचे आहेत. याला अर्धी वाटीच भरायची, जास्त भरायची नाही. हे पहा, एवढी भरून घेतलेले. अशाच आता सर्व भरून घेणार आहे. आणि पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. हे बॅटरमध्ये बेकिंग पावडर घालायच्या आधीच आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. पाणी गरम करायला ठेवायचे आहे. तर इथे आता पाणी उकळायला लागलेलं आहे. चाळण ठेवायची. जर तुम्हाला मोठं भांडं असेल तर खाली स्टँड ठेवून मग चाळण ठेवा तरी चालेल. असं ठेवलं तरीही चालेल. बसतील तेवढ्या घालायच्या आहेत याच्यात वाट्या आणि झाकून घ्यायचे आहे. झाकायचे आहे व्यवस्थित. वाफ अजिबात निघली नाही पाहिजे. आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे. आणि 10 ते 15 मिनटानंतर चेक करायचे आहे. जास्तीत जास्त 15 मिनटं लागू शकतात, याच्यावर नाहीत लागत. तर चला आता 10 मिनटाने चेक करूया. झालेले आहेत. आपण खोलून पाहूया. टूथपिक घालून पाहायचे. हे पहा, क्लीन झालेले निघते एकदम. याचा अर्थ की झालेला आहे ढोकळा तयार. तर गॅस बंद करूया आणि हे थंड झाल्यानंतर मग वाटीतलं काढून घ्यायचं आहे ढोकळा. लगेच काढायचा नाही. तर ढोकल्यावरती घालण्यासाठी आपण पाणी तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य हिंग घेतलेला आहे थोडासा. तुम्ही पाव चमच्याला थोडा कमी घेऊ शकता. पावडर असेल तर 1 चमचा साखर, मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता थोडासा आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते तोडून टाकणार आहे. तर चला गॅसवर आता कढई चढवू. कढई तापलेली आहे. तेल घालूया. जास्त तेल नाही घालायचं. 1.5 ते 2 चमचे तेल आहे.
मोहरी घालायची सर्वात आधी. मोहरी चांगली तडतडायला लागली की मग कढीपत्ता घालायचा आहे. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी चांगली तडतडायला लागलेली आहे, कढीपत्ता घालायचा आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्या आता चांगल्या भाजलेल्या आहेत. हे पहा चांगले डाग पडलेले आहेत. याच्यात आता 1 ते 2 चमचा पाणी घालायचं आहे. साखर घालायची. साखर चांगली विरघळली पाहिजे याच्यात, तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा. आणि आता हिंग घालायचं आहे. तर आता साखर ही चांगली विरघळलेली आहे. बंद करूया याला. हे पहा मी ढोकळे सर्व काढून घेतलेले आहेत. थंड करून काढायचे, खूप छान निघतात. सर्व काढून घेतलेले आहेत. हे पहा सर्व असे चांगले निघतात. थंड करून काढायचे, मग निघतात व्यवस्थित. तर चला आता लिक्विड आपण थंड झाल्यानंतरच घालायचं. याच्यावर थोडं कोमट आहे तोपर्यंतच मी असंच घालणार आहे याच्यावरती. हे पहा सर्व मी असं घालून घेतलेलं आहे. तुम्ही असं कट करूनही त्याच्यात घालू शकता, खूप छान लागतो. तर चला पाहूया ढोकळा कसा झालेला आहे. हे पहा खूप छान जाळीदार मऊ बनलेला आहे. हे पहा आणि खूप कमी वेळेत बनतो. नक्की ट्राय करून पहा, खूप छान बनतो. मऊ जाळीदार लुसलुशीत झालेला आहे. माझी रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा. तर चला धन्यवाद.